आज वचनामध्ये पुढे जात असताना आपण मार्कुस शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचन 35 ते 41 पाहूया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो तसा ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरमावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. या ठिकाणी प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो त्या गालील प्रांतामध्ये आणि त्या इस्रायल राष्ट्रामध्ये तो देवाचं वचन शिकवत होता. लोकांना पश्चाताप करा याविषयी तो सांगत होता. आणि अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या दिवशी त्या ठिकाणी तो लोकांना शिकवल्यानंतर संध्याकाळ झाली आणि तो म्हणाला का आपण पलीकडे जाऊया. आणि पलीकडे जाण्यापूर्वी तो मचव्यात बसला आणि इतरही शिष्य त्या मचव्यामध्ये बसलेले आम्ही पाहतो. आणि तो सायंकाळचा समय होता आणि त्या सायंकाळच्या समयामध्ये संध्याकाळी ते मचव्यात बसल्यानंतर अंधकार पडलेला होता. आणि अंधकार पडल्यानंतर आम्ही पाहतो त्या ठिकाणी ते जाणार होते त्या ठिकाणी जो लबनान पर्वत आहे त्या लबनान पर्वतावरील दऱ्यातून येणारे जे वारे होते ते वारे त्या ठिकाणी वाहू लागले होते. आणि काय झालं, त्या वाऱ्यामुळं त्या ठिकाणी ते त्यांचा जो मचवा होता तो मचवा काय त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडू लागला. मचव्यामध्ये पाणी येऊ लागलं आणि त्या ठिकाणी तो आमचा प्रभू त्याने दिवसभर लोकांना शिकवण दिल्या असल्यामुळे त्या ठिकाणी तो थकला होता. आणि कारण या ठिकाणी आम्ही पाहतो आमचा प्रभू हा जरी देव होता तरी तो देवाच्या पित्याच्या आज्ञेखातर तो मनुष्य म्हणून या जगामध्ये आला होता. आणि ज्याप्रमाणे मनुष्याला थकवा येतो श्रम केल्यानंतर, त्याचप्रमाणे आमच्या प्रभूला देखील दिवसभर प्रभूने शिकवण्याचं श्रम घेतले होते, शिकवलं होतं, म्हणून तो प्रभू थकला होता. आणि तो त्या ठिकाणी त्या मचव्यामध्ये वरमावर तो त्या ठिकाणी विश्रांती घेत होता. आणि परंतु वादळ आलेला आहे प्रियांनो. आणि वादळ आल्यानंतर शिष्य घाबरून गेले. आणि त्या ठिकाणी जे वादळ होतं त्या शिष्यांना कल्पना पाहिजे होती आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे, परंतु ते अल्पविश्वासी होते आणि त्यांना वाटलं आता आम्ही बुडणार आहोत. आमचं जे वादळ आलं आहे त्या वादळाची त्यांच्या मनामध्ये काय झाली, एक प्रकारे भीती निर्माण झालेली आम्ही पाहतो. आणि मग ते प्रभूला ते जागे करण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही प्रभूला जरी वादळाचं भयंकर असं वादळ होतं पण आमचा प्रभूचं त्या सर्व निसर्गावरती त्या सर्व वादळावरती देवाचं नियंत्रण होतं. त्यामुळे ते वादळाचा जो आवाज होता त्याने आमचा प्रभू जागा झाला नाही. परंतु या ठिकाणी आमचा प्रभू ज्यावेळेस शिष्यांनी त्याला हाक मारली, प्रभू शिष्यांनी त्याला जाग केलं आणि त्यावेळेस आमच्या प्रभूने काय केलं, त्यांना तो प्रभू झोपेतून जागा झाला. आणि त्याने म्हटले, तुम्ही एवढे अल्पविश्वासी का? कारण ते प्रभूला म्हणाले, तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि प्रियांनो, त्यांच्यावर जे संकट आलं होतं त्यांनी त्याचा काही विचार न करता त्या सर्व संकटाचा दोष कोणाला दिला? त्यांनी प्रभूला दिलेला आम्ही पाहतो. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देखील काही गोष्टी आमच्या मनाच्या विरुद्ध घडल्या, आम्ही काय करतो, आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही. हे कशामुळे झालं हे आम्ही पाहत नाही. आम्ही काय करतो, लगेच देवाला आम्ही या ठिकाणी दोष देतो. आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला काय होतंय, आमच्या ते शिष्यांचा एक प्रकारे अल्पविश्वास त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी ते प्रभूने त्या वादळाचा आवाज ऐकला नाही, परंतु या ठिकाणी जी शिष्यांची हाक होती ती शिष्यांची हाक ऐकलेली आम्ही पाहतो. म्हणून आज आपण या ठिकाणी आमचा प्रभू कसा आहे, आमचा प्रभू निसर्गावरती मात करणार आहे. निसर्गावरती तो वादळ शांत करणारा आहे. तो नैसर्गिक वादळ असू द्या आणि सर्व मनुष्याच्या जीवनातील वादळ असू द्या, ते देखील तो शांत करणार आहे. आमच्या प्रभूचं सर्व सृष्टी आणि पृथ्वीवरती सर्व निसर्गावरती देवाचं नियंत्रण असणारा आमचा प्रभू आहे. आणि आमचा प्रभू अंतःकरण जाणणारा देखील आमचा प्रभू आहे. आणि प्रभू आमची हाक ऐकणारा आहे आणि प्रभू आमचा प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो ज्यावेळेस त्या शिष्यांनी त्याला हाक मारली आणि त्यावेळेस प्रभू आमचा जागा झाला. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्या वाऱ्याला धमकावलं. वाऱ्याला त्यांनी त्या ठिकाणी तो धमकावलं. म्हणजे आम्ही आमच्या प्रभूचं काय आहे,
आमच्या प्रभूचा या सर्व निसर्गावरती काय एक प्रकारे देव आमच्या प्रभूचं नियंत्रण आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं याचा स्तोत्र 33 आणि 7 मध्ये जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या स्तोत्र करता काय म्हणता आपण पाहूया. स्तोत्र 33 आणि 1. स्तोत्र 33 आणि 7 मध्ये, तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो आणि महासागराचे निधी साठवितो. आणि आम्ही पाहतो आमचा प्रभू कशा प्रकारे आमच्या सर्व निसर्गावरती समुद्रावरती कशा प्रकारे त्याचं नियंत्रण आहे प्रियांनो. आणि आपल्याला सर्व पवित्र शास्त्र जाणणारे आपण लोक आहोत. ज्यावेळेस मोशे त्या इस्रायल लोकांना घेऊन तो तांबडा समुद्राजवळ आला आणि त्यावेळेस आम्ही पाहतो प्रभूने कशा प्रकारे ते देवाने मोशेला सांगितलं आणि मोशाने कशा प्रकारे त्या समुद्रावरती काठी आपटली आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी समुद्राची काय झाली एक भिंत तयार झालेली. आपण जर निर्गमाच्या 14व्या अध्यायात गेलो आणि 21 आणि 22 मध्ये जर त्या ठिकाणी गेलो तर तो प्रसंग आपल्याला सर्वांना माहित आहे प्रियांनो. निर्गम 14वा अध्याय 21 आणि 22 वचन. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर सर्व पूर्व दिशेचा जोरावारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. या ठिकाणी पाहतो आमच्या प्रभूचा कशा प्रकारे त्या समुद्रावर देखील काय नियंत्रण आहे. समुद्र देखील आमच्या देवाचं काय करतो ऐकतो. म्हणून आम्ही या आमच्या देवाचा वाऱ्यावर ते नियंत्रण आहे. आमच्या प्रभूचं समुद्रावर देखील आम्ही नियंत्रण आहे. आणि मी स्तोत्र 89 जर आणि 9 मध्ये जर गेलो त्या ठिकाणी तो कशा प्रकारे त्याने तो वाऱ्याला तो धमकावतो. स्तोत्र 89 आणि 9 मध्ये त्या ठिकाणी आम्ही स्तोत्र 89:9. तू समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवितोस, तो उंच बळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करीतोस. आणि आमच्या प्रभूचा काय आहे आमच्या प्रभूचा लाटावरती देखील काय नियंत्रण आहे. आमच्या प्रभूचं समुद्राच्या काय म्हणतो तो लाटावर नियंत्रण आहे. समुद्रावर नियंत्रण आहे, पाण्यावर नियंत्रण आहे, वाऱ्यावर नियंत्रण आहे. आणि आमचा प्रभू कसा आहे तो सर्व गोष्टीचा नियंत्रण करणारा असा तो देव आहे. आणि आम्ही जर पाहिलं आणि पुन्हा आपण जर आपल्या मूळ वचनाकडे गेलो त्या ठिकाणी तो वरमावर उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला जागे म्हणाले प्रभूजी गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय. तेव्हा त्यांनी उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा राहा, शांत हो. आणि मग वारा पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जर पाहिलं त्यांनी प्रभूला हाक मारलेली आहे. आणि आम्ही पाहतो आम्ही पवित्र शास्त्र बायबलमध्ये आम्ही पाहतो ज्या ज्या वेळेस शिष्यांनी त्याला हाक मारलेली आम्ही पाहतो त्यावेळेस काय केलेलं आहे त्याने प्रभूच्या हाकेला त्यांनी हाक ऐकलेली आहे आणि त्यांना सहाय्य केलेलं आहे. आम्ही योनाचं उदाहरण आपल्याला माहित आहे. योना देवाच्या विरुद्ध तो वागलेला होता. त्याला निनवेला जाण्यास सांगितलं होतं परंतु तो निनवेला न जाता तो तार्शीला जाण्यास निघाला. आणि देवाने कशा प्रकारे योजना केलेली आम्ही पाहतो. देवाने तो त्याला माशाच्या पोटामध्ये तो गेला आणि तो काय केलं योना त्या ठिकाणी योनाने पश्चाताप केला आणि देवाकडे त्यांनी प्रार्थना केलेली आम्ही पाहतो. आणि मोशेने देवाने माशाच्या पोटातून देखील काय केली मोशेची योनाची प्रार्थना ऐकलेली आम्ही पाहतो. पेत्र पाण्यावरून चालत असताना त्याचं लक्ष जगिक गोष्टीकडे गेलं आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो पेत्राने प्रभूला हाक मारली प्रभू मला वाचवा, गुरुजी मला वाचवा. आणि काय केलं प्रभूने तत्क्षणी काय केलं पेत्राला हात दिला आणि पेत्राला काय केला त्या मचवमध्ये घेतला. म्हणजे आमचा प्रभू कसा आहे प्रार्थनेला उत्तर देणारा आमचा प्रभू आहे. आम्ही जर उत्पत्तीच्या 14व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी दासीपुत्र इस्माईल याची देखील काय केली हाक त्याची किंकाळी त्या ठिकाणी त्याने ऐकलेली आम्ही पाहतो. आणि तो हगारेला म्हणाला देवदूत म्हणाला तू घाबरू नकोस. काय तुझ्या पुत्राची काय केलेली हाक देवाने ऐकलेली आहे. आणि तिला त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी तिला झरा दाखवलेला आहे त्या ठिकाणी आणि ते झऱ्याचं काय दिले त्या बाळाला पाणी दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही पाहिलं शिष्य होता शिष्याची हाक ऐकली, संदेष्टा होता योना संदेशाची हाक ऐकली. या ठिकाणी दासीपुत्र आहे तो त्याची देखील त्याने तो लहान बाळ आहे त्याची देखील त्याने हाक ऐकलेली आम्ही पाहतो. आम्ही मत्तयाच्या जर अध्यायामध्ये गेलो त्या ठिकाणी जो बारतिमय म्हटलेला जो आंधळा होता
त्याची देखील त्या ठिकाणी हाक ऐकलेली आम्ही पाहतो. तो म्हणला, अहो दाविदाचे पुत्र. त्या ठिकाणी गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये काय होतं, त्याला समजलं की या ठिकाणी कोण आहे, प्रभू येत आहे. आणि म्हणून आमचा प्रभू काय, त्यांनी त्या आंधळ्या बार्तिमाची देखील हाक ऐकलेली आहे. आणि काय झालेलं आहे, त्या बार्तिमाला देवाने दृष्टी दिलेली आहे. म्हणून प्रियांनो, आमचा प्रभू कसा आहे, आमचा प्रभू हाकेला ओ देणारा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही जर यिर्मयाच्या 33व्या अध्याय 3ऱ्या वचनामध्ये गेलो, त्या ठिकाणी तो यिर्मयाला प्रभू म्हणतो, त्या यरूशलेमची पुनर्स्थापना करण्याची, तू मला हाक दे, मी तुझ्या हाकेला मी उत्तर देईल. आणि म्हणून प्रियांनो, आज या प्रसंगी मी आपणा सर्वांना आव्हान करू इच्छितो का ज्यांचं अद्यापही तारण झालेलं नाही, त्यांच्या जीवनामध्ये काय आहे, अजूनही वादळ आहे. आणि वादळ असलं तर त्यांनी काय करावं, त्यांनी प्रभूला हाक मारावी. कारण आमचा प्रभू काय, हाकेला उत्तर देण्याला तो नेहमी तत्पर असतो. नेहमी तो काय करतो, आपल्या हाकेला उत्तर देतो. आणि यिर्मयाची हाक ऐकली आणि काय, यरूशलेमेची पुनर्स्थापना करण्यासाठी देवाने त्याला सहाय्य केलेलं आम्ही पाहतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये जी काही पडझड झालेली आहे, जे काही वादळ आहेत, ती आम्ही जर प्रभूला जर सांगितलं तर प्रभू काय करतो, प्रभू आमच्या हाकेला उत्तर द्यायला तयार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहिलं का प्रभू कशा प्रकारे देवाने प्रार्थना ऐकलेली आहे, आणि कशा प्रकारे देवाने हाक ऐकलेली आहे. आणि कशा प्रकारे त्या शिष्यांचं काय केलेलं आहे, शिष्यांचं जे मनामध्ये जे वादळ होतं, ते वादळ काय केलेलं आहे, ते त्या ठिकाणी शांत झालेलं आम्ही पाहतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या मनामध्ये जी काही घालमेल असती, कारण आमच्या जीवनामध्ये वादळ काय येतं, या मनुष्याचा जो पापी स्वभाव आहे, त्यामुळे काय होतंय, मनुष्याच्या पापी स्वभावामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये वादळ येत असतं. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा जर स्तोत्र 107 मध्ये जर गेलो, त्या ठिकाणी स्तोत्र 107 मध्ये आणि 10 आणि 11 मध्ये त्या ठिकाणी जर आपण वचन वाचलं, काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्यूछायेत बसले होते. अंधकार म्हणजे काय, अंधकार म्हणजे सैतानाच्या आधिपत्याखाली चालणं. जीवनामध्ये अंधकार होता. आणि असं बी जर सैतानाच्या आधिपत्याखाली जर आम्ही चाललो तर काय होतं. आणि 11 वचन, कारण त्यांनी देवाच्या आज्ञेविरुद्ध बंडाळी केली होती, आणि परस्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यांनी देवाच्या वचनाला काय केलं, ते देवाचं वचनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. देवाचं वचन काय केलेलं आहे, ते असे लोकांनी ते दुर्लक्षित केलेलं आहे. आणि त्यावेळेस काय केलं, अशा वेळेस काय होतं, त्या लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय होतंय, वादळ निर्माण होतं. आणि आम्ही जर स्तोत्र 11 मध्ये 107:11 आम्ही जर सैतानाच्या आधिपत्याखाली राहिलो, ते काय होते, ते त्या ठिकाणी ते देवाच्या आज्ञेविरुद्ध राहून बंडाळी केली त्यांनी, आणि ते सैतानाच्या आधिपत्याखाली. म्हणून काय करतो, सैतान देखील मनुष्याच्या जीवनावरती काय करतो, तो वादळ आणतो. आणि प्रियांनो, आपल्याला माहित आहे, आम्ही जर योबाच्या जर पहिल्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गेलो, आता देवाने कशा प्रकारे त्या ठिकाणी सैतानाने त्या योबाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वादळ आणलेलं आम्ही पाहतो. योब 1 आणि 19 त्या ठिकाणी जर आपण वाचलं, त्या ठिकाणी अगोदरचा अध्याय मी वाचणार नाही, तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे काही चारी कोपरे हादरले, त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि त्याची मुलं त्या ठिकाणी मरण त्या ठिकाणी पावलेली आम्ही पाहतो. आणि हे काय झालं, हे देवाने, हे सैतानाने त्या ठिकाणी त्या योबाच्या जीवनामध्ये काय केलं, तर प्रचंड असं वादळ त्या ठिकाणी आलं होतं. म्हणून प्रियांनो, मनुष्याचा जो पापी स्वभाव आहे, त्याच्यामुळे काय होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये वादळ निर्माण होतात. आमच्या सैतानाच्या आधिपत्याखाली गेल्यामुळे, आम्ही देवाची आज्ञा केल्यामुळे, देवाच्या आज्ञा न पाळल्यामुळे देखील काय होतं, सैतानाकडून आमच्या जीवनामध्ये वादळ येतं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराकडून काय होतं, काही वेळेस परमेश्वराकडून देखील वादळ येतो. आणि आपण जर योनाचं पुस्तक आणि 1 आणि 4 मध्ये गेलो, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी योना देवाची आज्ञा करून तो त्या ठिकाणी तो गेलेला आहे. तो निनवेला न जाता तो तार्शिसास तो जाण्यास निघाला होता. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे देवाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो याच्यात बसला होता, जहाजामध्ये बसला होता, त्या ठिकाणी त्याने देवाने कशा प्रकारे वायू त्या ठिकाणी सोडलेला आम्ही पाहतो. आणि पुन्हा जाऊया योना 1 आणि 4, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. देव काय करतो, परमेश्वर देखील काय करतो, आम्ही जर देवाची आज्ञा मांडली नाही, देवाच्या आज्ञेविरुद्ध आम्ही जर चालण्याचा प्रयत्न केला, तर देव देखील काय करतो, आमच्या जीवनामध्ये वादळ आणतो. आणि त्याचप्रमाणे काय झालेलं आहे, या ठिकाणी योनाच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, वादळ निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला देवाची जी इच्छा आहे
आम्ही त्या देवाच्या इच्छेनुरूप आम्ही जर चाललो तर आमचं जीवन कसं होतं, आमचं जीवन शांततेचं जीवन जगता येतं. आणि म्हणून आम्ही जर पुन्हा एकदा जर स्तोत्रामध्ये गेलो, स्तोत्र 107 आणि 25 आणि 29 जर हजार आपण त्या ठिकाणी वाचला तर आपल्याला अजून जास्त, तो आज्ञा करून वादळ उठवितो. आणि आम्ही पाहिलं योनाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काय केलं, देवाने देखील आज्ञा, या ठिकाणी स्तोत्रकार म्हणतो तो आज्ञा करून वादळ उठवितो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात. आणि काय होतं, मनाची चलबिचल होते, लाटा उसळतात. तो आभाळापर्यंत वर जातात आणि तळापर्यंत खाली जातात, क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. आणि काय होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये जर वादळ आलं तर मनुष्य कसा घाबरून जातो. आणि त्या ठिकाणी तो आमचा देव जरी वादळ निर्माण करतो तर काय आमच्या देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो ते वादळ देखील काय करतो, तो शांत करतो. 29 वचन 107 तो वादळ शमितो तेव्हा लाटा शांत होतात. काय होतं, ज्यावेळेस वादळ वादळातून देवा प्रभू जर ज्यावेळेस वादळ शांत करतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, आता त्यावेळेस काय होतं, तेव्हा लाटा शांत होतात. आणि खरोखर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही देवाच्या आज्ञेविरुद्ध जर आम्ही वागलो, देवाच्या आज्ञेविरुद्ध काय करतो, देव आमच्यावर देखील काय करतो, वादळ निर्माण करतो. म्हणून या ठिकाणी देवाने ह्या भागामध्ये जर आपण पाहिलं, देवाचे जे शिष्य होते त्यांनी वास्तविक घाबरण्याचं कारण नव्हतं, कारण त्यांच्याबरोबर प्रभू होता. आणि परंतु त्यांनी काय केलं, या ठिकाणी त्यांनी अविश्वास दाखवलेला आम्ही पाहतो. आणि म्हणून प्रियांनो, आपल्यावर जर काही आम्ही जीवन जगत असताना आमच्या काही गोष्टीमध्ये जर आमच्यावरती वाईट प्रसंग आला, तर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही इतरत्र धावाधावी करतो, आम्ही देवाकडे लीन होत नाही, देवाकडे आम्ही हाक मारत नाही, देवाकडे आम्ही टाव फोडून आम्ही देवाशी बोलत नाही. आम्ही पाहिलं कशा प्रकारे त्या हगाराच्या पुत्राची तो बालक होता, जरी देखील काय झाला, त्याची हाक देवाने ऐकलेली आम्ही पाहतो. तो पेत्राजी कशा प्रकारे तो बुडत होता, त्यांनी प्रार्थना केली, त्याने देवाने हाक ऐकली. योनाने माशाच्या पोटातून प्रार्थना केली, त्या ठिकाणी काय केली, त्यांनी प्रार्थना ऐकली. आणि आमच्या प्रभूचे काय, आमच्या प्रभूचे कान आपल्या भक्ताकडे नेहमी तत्पर असतात. आणि म्हणून प्रियानो, आपल्यावर जर काही प्रसंग आला तर आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या देवाकडे आपण हाक मारली पाहिजे. आणि आम्ही आमच्या प्रभूला आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या प्रभूलाच आम्ही प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व गोष्टीमध्ये या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कशा प्रकारे या ठिकाणी त्या वादळ आलेलं होतं. हे जे वादळ होतं नैसर्गिक वादळ होतं. नैसर्गिक आम्ही पाहिलं सुरुवातीला, ते लबनान पर्वतावरून जऱ्यामधून येणारं ते वादळ होतं. आणि ते सायंकाळची समय होती. आणि प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये देखील काय, ज्यावेळेस अंधार असतो मनुष्याच्या जीवनामध्ये, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये नक्कीच वादळ निर्माण होतं. आणि तो काय करतो, तर देवापासून दूर जाऊन काय करतो, तो सैतानाची आधिपत्यात जाऊन तो काय करतो, सैतानाला आवडणारी कृत्य करतो. आणि त्यामुळे काय होतंय, त्या ठिकाणी त्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं, वादळ निर्माण होतं. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही आमचा जो प्रभू आहे त्याला काय, आमच्या प्रभूला जगाचा प्रकाश म्हटलेला आहे. आणि म्हणून आम्ही अंधकाराच्या छायेमध्ये न राहता, सैतानाच्या आधिपत्याखाली न राहता, आम्ही आमच्या प्रभूच्या आधिपत्याखाली आम्ही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज मी यावेळेस पुन्हा एकदा विनंती करेल का जे अद्यापही त्यांनी प्रभूला स्वीकारलेलं नाही, त्यांनी आजच, हा तारणाचा दिवस आहे, आजच संधी आहे, हा काय सध्याचा काळ आहे, हा कृपेचा काळ आहे. आमचा प्रभू येणार आहे आणि काय होणार आहे, एक दिवस आम्हाला तो ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना तो घेऊन जाणार आहे. परंतु ज्यांनी अद्यापही प्रभूचा स्वीकार केलेला नाही, प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेलं नाही, आणि म्हणून आम्ही पाहतो लोकांच्या 19व्या अध्यायामध्ये जक्कयाचं त्या ठिकाणी काय होतं, जक्कयाला प्रभूला पाहण्याची इच्छा होती, जक्कया ठेंगणा होता, तरी देखील त्यांनी काय केला, तो त्याला प्रभूला पाहण्यासाठी, प्रभूला जाणून घेण्यासाठी तो त्या उंबराच्या झाडावरती चढला. आणि म्हणून आणि प्रभूने काय केलं, त्याचं अंतःकरण जाणलं. आणि प्रभू काय म्हणला, जक्कया तू खाली ये, मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे. म्हणून प्रियांनो, आपण त्या जक्कयाप्रमाणे काय करूया, आमचं प्रभू अंतःकरण आम्ही प्रभूच्या स्वाधीन करूया. कारण प्रभूला माहित आहे का ह्या भक्ताने मला हाक मारलेली आहे. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी जक्कयाचं आणि त्याच्या संपूर्ण घराण्याचं काय केलेलं आहे, तारण झालेलं आहे. प्रभूला त्या जक्कयाच्या घरी प्रभू आल्यामुळे काय झालं, जक्कयाला पश्चाताप करण्याची
त्या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून प्रियांनो, आज आपण या जगामध्ये जगत असताना आम्ही जर प्रभूकडे पश्चाताप केलेला अद्याप केलेला नाही तर प्रभूला आपल्या अंतकरणात घ्या. कारण प्रभू अंतकरण जाणणारा प्रभू आहे आणि प्रभूला काय करा, आपल्या अंतकरणात घ्या. आपल्या अंतकरणात प्रभूला जागा द्या. आपल्या घरामध्ये ते प्रभूला जागा द्या. आणि ज्या ठिकाणी आज जरी प्रभू नाही, प्रभू आहे, परंतु प्रभूचे जे जे शिष्य आहेत, आज प्रभूचे शिष्य नाहीत परंतु देवाचे सेवक आहेत, मंडळीचे वडीलजन आहेत, यांना तुम्ही काय करा, आपल्या घरी बोलवा. आपल्या घरी बोलवा. ते तुम्हाला काय करतील, ते तुम्हाला देवाचं वचन सांगतील. ते तुम्हाला ते देवाची सुवार्ता सांगतील, की जेणेकरून आपल्या मनात जे वादळ आहेत ते वादळ जर आपण त्यांना सांगितली तर ते आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील आणि काय करतील, आमची जे वादळ आहे ते वादळ काय होतील, शांत होतील. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रभूला काय करूया, आम्ही लहान बालक असतील, लहान तो देखील प्रभूची हाक ऐकतो, तरुणांची देखील ऐकतो, जे मोठे व्यक्ती आहेत त्यांची देखील तो हाक ऐकतो. म्हणून आपण काय करूया, आमच्या जीवनामध्ये जे वादळ आहे ते वादळ जर शांत करायचं असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर आम्ही आमच्या प्रभूला हाक मारली पाहिजे. आमच्या प्रभू समोर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही लीन झालं पाहिजे. कारण आमचा प्रभू वादळ शांत करणारा आहे. आमच्या सर्व सृष्टी आणि पृथ्वीवर देखील काय सर्व देवाचं नियंत्रण आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी हा विचार जाणून घेऊया आणि आपल्या जीवनातील जे वादळ जर शांत करायचं, अशांत आपलं जीवन असेल तर जर आमच्या जीवनामध्ये जर शांती निर्माण करायची असेल तर आपण आपल्या प्रभूला हाक मारूया, प्रभूकडे प्रार्थना करूया.